हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्लॉग बघा रुनवाल गार्डन्सचा आहे। मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं ना की अवनीश बच्चा पार्टीला गेला होता आणि घरी येऊन तो एवढा थकला की डायरेक्ट झोपूनच गेला। त्यामुळे उद्या रुनवालला जायचं आहे म्हटल्यावर पूर्ण दिवस निघून जाणार आणि प्रिशासला सुद्धा इथे आणलं होतं। आई घेऊन आली होती तर ती तिच्याबरोबर खेळत होती। तर आता हा दुसऱ्या दिवशीचं सकाळचं, कारण रुनवालला जायचं म्हणजे अख्खा दिवस निघणार, पूर्ण वेळ आम्हाला आतमध्येच जाणार, बाहेर खायला अवेलेबल नाही। त्यामुळे आम्ही इथे टिफिन सोबत घेऊन जातोय। ॲक्च्युली आम्हाला गरज नाही, परंतु हे आमलेट चपाती अशा टाईपचा पिझ्झा तो म्हणतो, तो अवनीशला लागतो, तो मी टिफिनमध्ये घेते। आणि आता आम्ही निघालोय। आता आमच्या इथे सगळ्यात स्टार्टिंगला आम्ही ऑटोने आलो मेट्रो स्टेशनला। ह्या मेट्रो स्टेशनच्या एस्केलेटर्स आहेत। सो आम्हाला जर का डोंबिवलीला जायचंच झालं तर आमचा रूट हा एक कॉमन आहे, ते म्हणजे आमच्या घरापासून ऑटो आहे मेट्रो स्टेशन आहे घाटकोपरला कनेक्टेड। त्यामुळे मेट्रोने आम्हाला घाटकोपरला जायला लागतं। अदरवाईज ऑटोने आम्ही घाटकोपरला जाऊ शकतो, परंतु ही मेट्रोने आम्ही पटकन जातो आणि वेळ वाचतो, म्हणून आम्ही मेट्रोच प्रेफर करतो। तर आता आम्ही मेट्रो पकडतो। मेट्रोनंतर आम्हाला ट्रेनवरून आम्हाला पुन्हा तिकडून ऑटो। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डोंबिवलीपासून स्टेशनपासून ते रुनवाल गार्डन किती दूर आहे आणि तिथला रोडचा कसा आहे स्टेटस ते सगळं दाखवणार आहे। त्यासाठी म्हटलं खास व्हिडिओ हा इथूनच बनवूया, कारण कसं आहे की बऱ्याच जणांना असं वाटतं की रुनवाल गार्डन खूप आत आहे। कारण मी ज्यांना कोणाला सांगितलं ना की आम्ही रुनवाल गार्डनला रूम बुक केला आहे, सो ते त्यांचा चेहरा असा, अरे बापरे एवढ्या आतमध्ये कसं काय तुम्ही ट्रॅव्हल करणार, ऑफिसला कसं जाणार। तो त्या सगळ्यांचा डाऊट मला इथे क्लिअर करायचा आहे आणि त्यांना ह्या व्हिडिओतून एक उत्तर द्यायचं आहे की आम्ही जिथे गेलो आहे, जिथे जातो आहे ते खूप आत नाही आहे। एकदा का आम्हाला प्रवासाची सवय झाली की सगळं इझी होऊन जाईल आणि एक्झॅक्टली किती वेळ लागतो हे मी तुम्हाला टाईमनुसार दाखवते। सो आता मेट्रो आली आहे। अवनीश आणि अवनीशचे पप्पा आणि मी आत गेलो, जनरल डब्यातच गेलो आणि इथे आहे ट्रेनचा व्ह्यू। ॲक्च्युली आम्ही ट्रेन पकडली, मेगा ब्लॉक होता कारण संडेचा दिवस आहे, तर ट्रेन्स उशिरा होत्या, तर मी लेडीजमध्ये गेली कारण संडे असूनसुद्धा डोंबिवली ट्रेनला खूप गर्दी आहे। सो इथे फन चालू होता अवनीशचा आणि ही डोंबिवली मधल्या ट्रेनची ही अशी अवस्था, कारण कसं आहे संडे आहे तर एवढी गर्दी आहे आणि जेव्हा संडे नसेल तेव्हा ऑफिस टाईममध्ये पीक अवर्समध्ये खूप गर्दी असते। तर आता आम्ही डोंबिवली स्टेशनला उतरलो आहे। उतरल्यानंतर ज्या दिशेने ट्रेन येत असते ना तिथेच आपल्याला स्टेअर्स चढायच्या आहेत आणि राईट घ्यायचं आहे। इथे आता आम्ही बाहेर पडतो आहे, ब्रिजपासून बाहेर पडतो, रेल्वे ब्रिजपासून। सो इथे तुम्हाला मी दाखवते की स्टेशनच्या बाहेर स्ट्रीट शॉपिंग जर तुम्ही करायला जाल ना, अगदी स्वस्तामध्ये सुद्धा आहे, कुठल्याही वेगळ्या शॉपची जायची गरज नाही। इवन घाटकोपर स्टेशनच्या बाहेरसुद्धा एवढे शॉप्स नसतील, एवढे शॉप्स डोंबिवली स्टेशनला आहे। म्हणजे घरात लागणाऱ्या सगळ्या वस्तू A to Z इथे तुम्हाला स्ट्रीट शॉपिंग किंवा शॉप्स आहेत तिथे मिळून जातील। आणि खाऊ गल्लीसाठी वेगळंच नाही, इथे पावलोपावली खायला काही ना काहीतरी आहे आणि चांगल्या पद्धतीचे आहे। आम्ही जेव्हा आलो होतो ना रिटर्न, तेव्हा मी इथे दहीवडा आणि कचोरी खाल्ली होती, छान होती टेस्टही। एका शॉपमध्ये गेले होते, तिथे ब्रिज आहे ना पुढे, तिथेच एक आहे, तिथे अवनीशला ऊसाचा ज्यूससुद्धा दिलेला। त्यामुळे इथलं स्ट्रीट शॉपिंग बघाल ना तुम्ही, आता क्वालिटी पण बघाल ना, वेगवेगळ्या हे असं नाही की लोकल माल आहे, इथे सगळं आहे ते चांगल्या क्वालिटीचं आहे। भलेही स्ट्रीट शॉपिंग असली ना तरीसुद्धा हे क्वालिटी प्रोडक्ट इथे आहेत। काही एखाद दुसरे दुकानं वगळले ना तर ते सोडून द्या, तिकडे आपण नाही जायचं, परंतु बाकीचे दुकानं घरगुती यूजसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू इथे स्ट्रीट शॉपिंगला मिळतात, अवेलेबल आहे आणि स्वस्तातही आहे। त्यामुळे डोंबिवली जे स्टेशनचा एरिया आहे तो मार्केटने पूर्ण भरलेला आहे। तुम्ही ऑफिसवरून सुटल्यावर जाताना इथून फ्रूटसुद्धा घेऊन जाऊ शकता वेगळं तिथे, कारण रुनवालच्या आजूबाजूला सध्या भाजी मार्केट नाही आलेलं, परंतु मी असं ऐकलं आहे की कॉलवरून सगळं काही अवेलेबल आहे, लॉन्ड्री, फळं, न्यूजपेपर सगळं कॉलवरून अवेलेबल आहे। परंतु जर का आपलं अपडाऊन स्टेशनवरून होत असेल तर का नाही आपण इकडूनच खरेदी करूनच पुढे जावं, कारण आपण स्टेशन रोडवरूनच तर जाणार ना घरी, तर मग इथूनच सगळ्या वस्तू घेऊन जर का डेली ही सवय लावली तर वेगळं कॉल करून मागवायची गरज नाही असं मला वाटतं। पण एखाद्या वेळेस जर का जाणं नाहीच झालं तर मग आपण कॉलवरून वगैरे मागवू शकतो।
तर आता पुढे गेल्यानंतर ना सरळ सरळ चालत आल्यानंतर एक ब्रिज लागतो, तो सुद्धा स्कायवॉक आहे. त्या स्कायवॉकमध्ये खाली ऑटो मिळतात. तर इथे तुम्हाला दिसला ना, मी ऑटोमध्ये जेव्हा बसली आहे तो टायमिंग आहे दुपारचे 1:53 सो तुम्ही बॅक जाऊन व्हिडिओ पाहू शकता. दुपारचे 1:53 हा व्हिडिओ. इथे ह्या टायमाला आम्ही ऑटोमध्ये बसलो आणि आता हा 2 मिनटाच्या अंतरावरचा रोड आहे डोंबिवली स्टेशनपासूनचा. तो सुद्धा ब्रॉड आहे आणि 2 वे आहे आणि आरामात 2 ते 3 ऑटो जाऊ शकतात एवढं आहे. आता थोडं 5 मिनटावर पुढे गेलो ना, इथे बघा माझ्या लेफ्ट साईडला काही कन्स्ट्रक्शन वर्क ह्याचं रोडचं काम चालू आहे. सो रोडच्या कामामुळे तो पार्ट ब्लॉक आहे, त्यामुळे एका जागाला ये जा वाहनांची होते. 2 वे इथे ब्लॉक आहे कारण तिथे काम चालू आहे. आणि आम्ही लास्ट टाईम जेव्हा आलो होतो तेव्हा खूप पुढचा म्हणजे रुनवालच्या साईडचं काम चालू होतं आणि ते काम होत आता पुढपर्यंत आलं आहे. आता बघा ऑटो लेफ्ट साईडच्या रोडवर गेली आहे आणि राईट साईडचा रोड आहे तो अंडर कन्स्ट्रक्शन आहे, काम चालू आहे, रोडचं रुंदीकरण चालू आहे इन शॉर्ट. तर हा जो एरिया आहे हा डोंबिवली स्टेशनपासूनचा 7 ते 8 मिनटाच्या अंतरावरचा आहे. तिकडे जाण्याचा मार्ग पूर्ण खुला आहे आणि त्याच मार्गावरून ये जा होती आहे वाहनांची. परंतु दुसरा जो बाजू आहे जिथून वाहनांची ॲक्च्युअली ये जा व्हायला पाहिजे तो जो रस्ता आहे तो प्रोग्रेसमध्ये आहे, काम चालू आहे, रस्त्याचं रुंदीकरण चालू आहे. त्यामुळे एका साईडनेच वाहनांना ये जा करावी लागते. आणि तुम्ही एकदम लक्षपूर्वक पाहिलं असेल ना, ज्या रस्त्यावरून आमची ऑटो चालली आहे त्या रस्त्याचं सुद्धा काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे त्या लोकांनी अपोजिट साईडचं काम आता करायला घेतलं आहे जेणेकरून एक तरी रोड ये जा करण्यासाठी वापरात असावा. तर इथे थोडी गाडी अडखळली कारण थोडे खड्डे रेती वगैरे होती. आता बघा हा जो एरिया आहे हा 10 मिनटाच्या अंतरावर आहे. 10 मिनटाच्या अंतरावर इथे काही लोकल रहिवासी आहेत. इथे खूप रहिवासी राहतात. असं नाही की डोंबिवली स्टेशनपासून खूप आत जरी असलं, खूप आत नाही आहे परंतु आतमध्ये थोडं असलं तरी स्टेशनला लागून खूप वस्ती आहे, रहिवाशांची खूप वस्ती आहे आणि स्टेशनला इथे रहिवासी राहतात. ॲक्च्युली फरक काय आहे की लोक बोलतात की तुम्ही डोंबिवली स्टेशनपासून आत का घेतलं, स्टेशनच्या जवळ का नाही घेतलं. फरक एवढाच आहे. आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे की आम्हाला कोणत्याही बंद पिंजऱ्यामध्ये नाही राहायचं आहे. कारण इथे तुम्ही बिल्डिंग्स पाहिल्या ना, त्याच्या खाली गार्डन नाही, काही नाही, वॉकिंग ट्रॅक नाही, सरळ तुम्हाला रोड लागतो. परंतु आमची रिक्वायरमेंट ती नव्हती. आम्हाला भविष्याचा सुद्धा विचार करायचा आहे. आईवडील म्हातारे आहेत, आपणसुद्धा कधी ना कधी म्हातारे होऊत. सो आपल्यालासुद्धा जो रिटायरमेंट नंतरचा जो काळ आहे तो सुद्धा चांगला घालवायचा आहे. वॉकिंग ट्रॅक वगैरे पाहिजे आणि स्ट्रेस फ्री पाहिजे. सो असा आहे हा रोड. तुम्हाला इथे एक्झॅक्ट कळलं असेल की रस्त्याचं केवढं रुंदीकरण चालू आहे आणि वाहनांची वर्दळ इथे आहे. आता हे बघा, इथे मी आले आहे डीमार्ट इथे तुम्हाला दिसतंय. हे डीमार्ट आहे रुनवाल गार्डन्सपासून काही मिनटाच्या अंतरावर. वॉकिंगसुद्धा तुम्ही पोचू शकता. 7 ते 8 मिनटं वॉकिंग फास्ट चाललं तर तुम्ही पोचू शकता. मध्येच एक बसस्टॉपसुद्धा लागतो. सो तेवढं तुम्हाला वॉकिंग आहे. आणि मला असं वाटतं आहे की रुनवालच्या बॅक साईडने सुद्धा डीमार्टमध्ये येण्यासाठी जागा असावी, रोड असावा. त्याबद्दल मला अजून काही माहीत नाही, परंतु मी जेव्हा तिथे राहायला जाईन ना तेव्हा जर तो वे असेल शॉर्टकट तर तेही मी तुम्हाला सांगेन. आता बघा, डीमार्टपासून आपण सरळ पुढे चालत जायचं आहे, मग आपलं येईल रुनवाल गार्डन्स. आता आम्ही शेअर ऑटो केली होती. शेअर ऑटोमध्ये आमच्यासोबतसुद्धा अजून एक जण होते प्रवासी. त्यांना उतरायचं होतं पुढे लोढाच्या इथे. लोढा की जे रुनवाल गार्डन्सच्या ऑपोजिट आलेला आहे. सो तिथे उतरायचं होतं. आता हा रुनवाल गार्डनचा रोड आहे. मला थोडं झूम करून इथे तुम्हाला दाखवावंसं वाटतं आहे. अपोजिट साईडचा रोड कसा आहे तेही दाखवावंसं वाटतं आहे. सो हा जो रोड आहे ना खूप हा शिळपाटा रोड ह्याला म्हणतात. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की शिळपाटा रोडवर खूप ट्रॅफिक असते, परंतु जेव्हापासून तिथे लोढाचं आलं आहे तेव्हापासून हा रस्त्याचं रुंदीकरण चालू आहे. इवन रुनवालच्या बॅक साईडचा जो भाग आहे लोढाने, तिथे पूर्ण जंगल होतं, अक्षरशः पूर्ण तिथे झाडी होती. परंतु जेव्हा आम्ही आलो ना तेव्हा रुनवालचं काहीच नव्हतं काम, नुसत्या जमिनी होत्या आणि त्याच्यावरून आम्ही तिथे बुक केलं आहे. तर तसं पाहायला गेलं ना तर रुनवालने बऱ्याच लॉकडाऊन असूनसुद्धा खूप प्रोग्रेस केली आहे.
कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत हे सगळ्यांनी मानायला हवं। काही टॉवरचं पोझिशन लेट आहेत, परंतु ज्याप्रमाणे बिल्डरचं कन्स्ट्रक्शन आहे, वर्क आहे, प्रोग्रेस आहे, त्याप्रमाणे त्याला मानायला हवं। कोणी कोण माझ्या ह्या पॉईंटला ॲग्री आहे त्याने मला कमेंट करावं। आता आमच्याबरोबरचे प्रवासी आहेत ते उठलेत, ते तिथून उतरले आणि आता आम्हाला त्याने सांगितलं की इथून यू टर्न नाही आहे, तुम्हाला रोड क्रॉस करून जावं लागेल। तर आम्ही म्हटलं की चला आपण पुढे जाऊया। मग त्या प्रवाशांचं असं झालं की पुढे जात आहे तर मला पण पुढे न्या, कारण मला पण पुढेच जायचं। त्यांना वाटलं की आम्ही इथेच उतरू, इथे शेअरिंगचं एंड होईल, म्हणून ते पुन्हा पुढच्या सीटवरती जाऊन बसले। तर आता त्यांनी जी ऑटो थांबवली ना ती लोढाच्या थोडं आधी थांबवली आणि आम्ही पुढे गेल्यावरती जी ऑटो थांबवली ती एक्झॅक्टली लोढाच्या समोर थांबवली, त्यामुळे आम्हाला तिथलासुद्धा व्ह्यू घेता आला। तर तो सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पुन्हा पाहायला भेटेल। आता इथे राईट साईडला होल्डिंग्स लागलेले आहेत, ते आहेत पॅराडाईज ग्रुपच्या। सो पॅराडाईज ग्रुपसुद्धा बाजूला आहे, परंतु सांगू एवढं खास नाही रुणवाल एवढं कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत, म्हणजे जो काही व्ह्यू आहे ते। आता इथे बघा बाहेरून रुणवाल गार्डन्स आपलं असं दिसतंय। आर गॅलेरियासुद्धा सुंदर कलर केल्या असल्यामुळे उठून दिसतोय आणि आपले काही टॉवर्स आहेत ते सुद्धा खूप छान असे दिसत आहेत। सो आता आम्ही इथे नाही उतरत आहोत, आम्ही थोडं पुढे जातो आहे, कारण रिक्षावाला आम्हाला सांगतो आहे की तुम्हाला यू टर्न घ्यावा लागेल वगैरे असं सगळं आहे। सो आम्ही म्हटलं आम्हाला रोड क्रॉस नाही करायचं आहे, गाड्यांची ये-जा चालू आहे आणि लहान बाळ आहे हातामध्ये, म्हणून म्हटलंच की चला आम्हाला पुढे न्या, जेणेकरून आम्हाला रोड क्रॉसिंगला हे बरं होईल। आणि बघा आपले काही टॉवर्स किती छान दिसतात ना, एकदम ब्राईट असे दिसतात। कलर थोडा अजून डार्क हवा होता। एवढंच फेज 4, 5चं सुद्धा इथे आहे। आता आम्ही उतरतोय। हां अनिश हात पकड। पकडलाय ना। आता इथे बघा मी ऑपोजिट ना हे लोढा आहे, इथे वेलकम टू पलावा लिहिलं आहे, परंतु हे आहे लोढा प्रीमियर। सो इथे आम्ही उतरलो आहे। आता आम्हाला इथून क्रॉसिंग करायचं आहे, इथे सिग्नल वगैरे लागतात, त्यामुळे इथून आम्ही आरामात क्रॉसिंग करतो आणि आम्ही ऑपोजिट साईडला आलो आहे। आता मी तुम्हाला टाईम दाखवते किती वाजलेत। तर मोबाईलमध्ये बघा 2:09 झाली आहेत। ऊन असल्यामुळे इथे मोबाईलमध्ये क्लिअर दिसत नाही, बघा इथे आता दिसतं आहे 2:09 झालेले आहेत। आता 10 मिनिटे, तर म्हणजे किती वेळ लागतो आहे, म्हणजेच जवळजवळ 16 ते 17 मिनटं, आणि जर का थोडीशी ट्रॅफिक असेल तर 20 मिनिट, 15 ते 20 मिनिटात आपण स्टेशनपासून इथे पोहोचतो। अवनीश काय रे, काय लवकर सांग। इकडे बा, काय है अवनीश, लवकर सांग काय है। पिझ्झा हट, KFC, हे बाबा चष्मा दे। सो आम्ही आता अपोजिट साईडला आलो आहे आणि इथे दुपारचं प्रचंड ऊन आहे, कारण आणि ते ऊन पूर्ण डोक्यावर येतं आहे, त्यामुळे आम्ही सनग्लास सोबत घेतलं, त्यामुळे व्हिडिओ शूटिंग करायला एवढं डोकं वगैरे दुखत नाही, कारण उन्हाचा मलासुद्धा आणि अवनीच्या पप्पांनासुद्धा खूप त्रास होतो आहे आणि आमच्या दोघांना जोडून अवनीशा सनग्लास घालत फिरतो आहे। तर ह्या बघा आर गॅलेरिया। आता मला तुम्हाला इथे एक गोष्ट सांगायची आहे की आम्ही इथपासून आता व्हिडिओ चालू केले आहेत आणि संपूर्ण कन्स्ट्रक्शनचे अपडेट फेज वाईज घेतलेले आहेत। फेज 1, 2, 3, 4, 5 सगळे कन्स्ट्रक्शनचे अपडेट आम्ही घेतलेले आहेत, त्यामुळे आमचे येणारे व्हिडिओ सगळे एडिटिंगमध्ये गेलेले आहेत आणि ते व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत येतील। त्यामुळे जर का माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आहात ना सबस्क्राईब करणारे कमी आणि न सबस्क्राईब करणारे व्ह्यूअर्स जास्त आहेत, परंतु तुम्हाला माहिती लवकरात लवकर पोहोचावी यासाठी मी सांगते, लवकर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचावे यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आमची रुणवाल विजिट होत असते आणि आता बऱ्याच कामासाठी होणार आहे,
ते काय आहे काम ते मी तुम्हाला नंतर सांगेन येणाऱ्या व्हिडिओमध्ये, येणाऱ्या व्लॉगमध्ये. तर तुम्ही कन्स्ट्रक्शनचे अपडेट जर तुम्हाला कंप्लीट पाहिजे असतील ना फेज वाईज, तर ते आम्ही व्यवस्थित टिपून घेतलेत, कारण तुमची रिक्वायरमेंट होती की फेज वाईज कन्स्ट्रक्शनचे अपडेट घ्या म्हणजे कळेल. सो तसंच आम्ही घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि सगळा काही आम्ही कवर केलं आहे. सो हा व्हिडिओ आर गॅलेरियाचा तुम्हाला दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटेल ह्याचा अपडेट. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. तोपर्यंत बाय बाय.